नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बटाटा शेवगा मसाला. घरच्या साहित्यात बनवायलाही साधी सोपी आणि झटपटही तयार होतो. चपाती भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा अगदी सुका मसाला तयार होतं. तेवढीच यातल्या शेवगासुद्धा खायला स्वाद लागतो. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी एक पाव किलो एवढा शेवगा घेतला आहे. शेवग्याची वरची साल काढून घेतली आणि 1.5 ते 2 इंचाच्या तुकड्यांमध्ये करून घेतला. शेवग्याची वरची साल काढताना अशी थोडीशी बाजूला साल राहू दिली. हे पहा, या पद्धतीने आपण जर सर्वच साल काढून घेतली तर मग शेवगा शिजताना गर बाहेर येतो किंवा अगदीच मग याच्या शिरा किंवा काड्या निघतात. तर हे पहा, प्रत्येक तुकड्यांमध्ये अशी बाजूला साल ठेवली आहे, म्हणजे यात मसालाही मग चांगला मुरतो आणि गरही बाहेर येत नाही. आता शेवगा आपण 1-2 पाण्याने चांगला धुवून घेऊयात आणि शेवगा पाण्यातून चांगला निथळून घेतला. यासोबतच इथे मी लहान आकाराचे 2 बटाटेही घेतले आहेत. बटाट्याची ही वरची साल काढून घेतली. शेवग्यातील सर्व पाणी अजून निथळून घेतल्यानंतर आता बटाटासुद्धा आपण तुकड्यांमध्ये करून घेऊयात. तोपर्यंत हे थोडंसं बाजूला ठेवूयात आणि आता यासाठी एक कोरडं वाटण करूयात. तर इथे मी ओले नारळाचे काप घेतले आहेत. तर एक 3 ते 3.5 इंच एवढा ओल्या नारळाचा तुकडा घेतला, त्याचे असे काप करून घेतले आणि एक 10 ते 12 लसूण पाकळ्या. लसूण थोडा जास्त घ्यायचा. इथे हा मोठा लसूण आहे म्हणून मी एक 8-9 पाकळ्या घेतल्या. लहान लसूण असेल तर एक 10-15 लसूण पाकळ्या घेऊ शकता. त्यानंतर अर्धा इंच आल्याचे असे तुकडे करून घेतले आणि मुठभर अशी कोथिंबीर. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ओले खोबरे, अद्रक, लसूण, कोथिंबीर आपण पाणी न घालता वाटण तयार करूयात. ओले नारळ नसेल तर सुके खोबरे घेऊ शकता. आता इथे आपलं कोरडं वाटण तयार आहे. त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात पोहे खाण्याचे 3 ते 4 चमचा एवढे तेल घातले. त्यानंतर यात जिरे घातले. जिरे चांगले फुलल्यानंतर यात घालूया आपण पाणी निथळून घेतलेला शेवगा आणि वरूनच थोडंसं शेवग्यापुरता मीठ घालूयात. अगदी थोडंसंच मीठ घातलं, पाव चमचालाही कमी. आणि शेवगा आपण यात चांगलं भाजून घेऊयात किंवा थोडंसं तळल्यासारखा करूयात. तर तेला मिठात शेवगा एक 2-3 मिनटं चांगला परतवून घेतला. वरचा भाग असा थोडा तांबूस रंगावर होतच आला की आता शेवगा आपण काढून घेऊयात. त्यानंतर आता याच कढईमध्ये बटाट्याच्या फोडी घालूयात. तर हे पहा, या पद्धतीने असा मी शेवगा तळून घेतला आणि 2 लहान आकाराचे बटाटे होते, त्याच्याही अशा लांबच फोडी करून घेतल्या. बटाटा आवडत असेल तर घाला, नसेल आवडत नाही घातला तरीही चालेल. फक्त शेवगा मसालाही बनवू शकता. आता बटाटाही मी इथे थोडासा असा लालसर तळून घेतला, भाजून घेतला. थोडासा असा रंग बदलत आला की आता बटाटासुद्धा आपण काढून घेऊयात. तर हे पहा, या पद्धतीने मी इथे बटाटेही थोडेसे तेलातून परतवून काढून घेतले. शेवगा यापेक्षा थोडासा जास्त तांबूस होऊ द्यायचा. शेवगाच्या तुलनेत बटाटा लवकर शिजतो म्हणून मी थोडासा शेवगा बटाट्यापेक्षा 1-8 मिनटं जास्त परतवून घेतला. त्यानंतर आता या तेलात अजून मी थोडंसं तेल घातलं आणि मोहरी घातली. मोहरी चांगली फुटल्यानंतर आता यात चिमूटभर हिंग घालूयात आणि वरूनच 7-8 कढीपत्त्याची पानं, चिरलेला कांदा, एक मध्यम ते मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा चिरलेला किंवा चॉपरनेही बारीक करून घेऊ शकता. कांदा थोडासा असा गुलाबी रंगावर परतत आला की त्यानंतर आता यात घालूया बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटोसुद्धा चॉपरला बारीक करून घेऊ शकता किंवा चिरतानाच थोडासा बारीक असा चिरून घ्यायचा. आता कांदा टोमॅटो अजून चांगलं परतवून घेऊयात. टोमॅटोही चांगला मऊ होईपर्यंत आणि कांदाही चांगला लाल लालसर याचं प्रमाण कमी होईपर्यंत चांगलं परतल्यानंतर आता यात घालूया जे आपण वाटण करून घेतलं होतं खोबऱ्याचं, ते घालूयात. शेवगा कमी असेल किंवा तुम्ही बटाटा नसेल घालत तर एक 1.5 ते 2 इंच एवढाच सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेऊ शकता. खोबऱ्याचा किस घेत असाल तर अगदी पाववाटीला कमी असा घ्या. इथे मी बटाटा घेतला, शेवगाही पाव किलो एवढा आहे. एखाद शेंग जास्तच असेल म्हणून थोडंसं 3 ते 3.5 इंच एवढ्या ओल्या नारळाचा तुकडा घेतला. त्यानंतर आता यात अर्धा ते पाव चमचा एवढी हळद, आवश्यकतेनुसार लाल तिखट 1 ते 1.5 चमचा एवढी लाल मिरची पावडर घातली, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा एवढा गरम मसाला आणि आता चवीनुसार मीठ घातले सर्व. आपण आधीही शेवगा परतताना थोडंसं तेलात भाजताना अगदी थोडंसं मीठ घातलं होतं.
मी आताच सर्व चवीनुसार मीठ घालून पुन्हा हे कोरड्या वाटणासोबत पावडर मसाले चांगले परतवून घेऊयात. अगदी 2-3 मिनटं हे पावडर मसाले चांगले मंद ते मध्यम आचेवर परतल्यानंतर यात 2 चमचे एवढा शेंगदाण्याचा कूट घातला. शेंगदाण्याचा कूट पर्याय आहे, नाही घातला तरीसुद्धा ही भाजी छान होते. पण इथे थोडीशी भाजी ही हा मसालाही वाढवा होण्यासाठी थोडा जास्तही होईल आणि लपथपीत मी करणार आहे, म्हणून मिळून असा ही ग्रेव्ही होते, म्हणून मी 2 चमचे एवढे शेंगदाण्याचा कूट घातला. नसेल आवडत किंवा तुम्हाला अगदी सुका मसाला बनवायचा असेल तर शेंगदाण्याचा कूट नाही घातला तरीही चालेल. आता पहिली उकळी फुटत आली, यात मी वाटणातलं पाणी घालून चांगलं मिक्स करून घेतलं आणि पहिली उकळी फुटत आली तेव्हा यात तळलेला शेवगा घातला. एकदा पुन्हा चांगलं मिक्स करून घेतला आणि गॅस अगदी मोठ्या आचेवर करून ढवळून घेतल्यानंतर आता चांगली खळखळ उकळी आली की पुन्हा यात घालूया आपण तळून घेतलेला बटाटा. आधी शेवगाच घालायचा. 1 ते 2 मिनटं मोठ्या आचेवर उकळू द्यायचं, म्हणजे शेवगा मग बटाट्यासोबत एकसारखा शिजतो. आता बटाटा घातल्यावरही सगळं हे एकसारखं मिक्स करून घेतलं आणि मध्यम ते मंद आचेवर झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं मंद आचेवर शेवगा बटाटा शिजवून घेतला. मी इथे थोडंसं 1 ते 1.5 ग्लास जास्त पाणी घातलं. लपथपीत असा हा शेवगा मसाला बनवणार आहे. तुम्ही अगदी सुका बनवणार असाल तर पाणी अंदाजाने आणि बेताने घाला किंवा शेंगदाण्याचा कूट नाही घातला तरी काही हरकत नाही. शेंगदाण्याचा कूट पर्याय आहे, तरीसुद्धा हा मसाला छान होतो. तर बटाटाही पहा आतपर्यंत चांगला शिजला आहे आणि ही ग्रेव्हीही मुरली आहे. आता शेवगाही पाहू शकता आतपर्यंत चांगला मसालाही यात मुरला आहे आणि आतपर्यंत शेवगाही चांगला शिजला आहे. गॅस बंद करूयात आणि वरून घालूयात भरपूर चिरलेली कोथिंबीर. गरमागरम शेवगा मसाला बटाटा आपला तयार आहे. यासोबत इथे मी चपाती बनवून घेतलं. हवे तर तुम्ही फुलक्यासोबत किंवा पराठ्यासोबतही खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा शेवगा मसाला मस्तच लागतो. आता इथे मी चपाती चांगल्या दोघं बाजूनी भाजून घेतल्या. मला जेवढ्या हव्या होत्या तेवढ्या चपात्या बनवून घेते. तर हे पहा, या पद्धतीने चपाती ही आपली तयार आहे. मी इथे घडीची चपाती बनवली आहे, म्हणजे आतपर्यंत मऊसूत अशी असते. तुमच्या आवडीनुसार भातासोबतसुद्धा हा मसाला छान लागतो. चपाती ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा मस्तच लागतो. तयार आहे आपला गरमागरम असा शेवगा बटाटा मसाला. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीत भेटूया. धन्यवाद.